तर विरोधी पक्षनेते पदाविनाच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। विरोधी पक्षनेतेपद न देऊन सत्ताधारी संविधानाचा अपमान करतायत अशी टीका भास्कर जाधव यांच्यासह विरोधकांनी केली। तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले आणि भास्कर जाधवांऐवजी ठाकरेंच्या पक्षाकडून या पदासाठी वेगळंच नाव पुढे केल्याचा दावा करण्यात आला आणि त्यामुळे विरोधकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतंय। विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही। विरोधकांचा आक्रमक पवित्रा। तर 2 आमदार विरोधी पक्षाचे होते, त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। सत्ताधाऱ्यांचा मात्र वेगळाच दावा। ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेते पदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली, मात्र विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय न झाल्यामुळे हे अधिवेशन विरोधी पक्षनेते विनाच होत आहे। महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठीचं संख्याबळ नाहीये, त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। संख्याबळाचा दावा विरोधकांनी फेटाळलाय। मागील अधिवेशनात भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी मवियाकडून देण्यात आलं, मात्र त्यावर अद्यापही निर्णय न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवरती टीकेची तोफ डागली आहे। माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं 10% आमदार असणं गरजेचं आहे। विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही। होय, संख्याबळाचं कुठले नियम नाही। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा, मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे। याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही, त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं। 2ला आम्ही देऊ शकलो, आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं। पण मी सुरुवातीलाच सांगितलं की हे बेईमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही। सरकारला द्यायचंच नाही। 29 आमदार निवडून यावे लागतात कायद्याने याच्या आधी, आणि लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या वेळेस त्यांनी राहुल गांधी अपोजिशन लीडर होऊ शकले नाही, त्यावेळेस 44 खासदार त्यांचे होते, तरी होऊ शकले नाही। त्यामुळे कायदा तपासा, कायदा तपासून बोला, आणि इतकं करण्यापेक्षा 29 आमदार निवडून आणले असते, विषय झाला नसता। खूप शुभेच्छा, तुमचे दोन्ही सहकारी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना। पण मग भास्कर जाधव कुठे नाराज होतील का? आणि मग त्यांनी त्यांचं बघावं, त्यांची खाट आणि त्यांचीच जावं। एकीकडे भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पुढे करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी गोटातून केला जातोय। नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेते पदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत, आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे, आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं, आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले, आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं। त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल। भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं। पुढे येतात हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही।
आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं. ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. ठाकरेंच्या पक्षानं हा दावा फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय. ठाकरेंच्या पक्षामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रकार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे, उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत. विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात, याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात. हा माझा सन्मान आहे. सर, भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेत्या पदाचे लॉलीपॉप दिले जात आहे. शिवसेनेतून मागणी होत आहे की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष नाही, असं कोणी म्हणालं असं मला वाटत नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे. या उगीच आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका. विरोधी पक्षनेते पदावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना उभाटाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट झाली. अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्यावेळी ही भेट झाल्याची माहिती आहे. मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली. शेवटी माझे जुने मित्र आहेत. 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो. ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो. आज मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या. त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे. भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे. त्यामुळे त्याचा आणि ह्याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही. विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीचे नेते विधानसभा अध्यक्षांची मंगळवारी भेट घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.